राज्यामध्ये संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 58.22% मतदानाची नोंद। गडचिरोली जिल्ह्यात सर्वाधिक 70% मतदान। मुंबई शहरात सर्वात कमी 49% मतदानाची नोंद। मतदानानंतर जनतेचा एक्झिट पोल एबीपी माझावर महाराष्ट्रभरातल्या जनतेशी संवाद साधत घेतला जनमनाचा कानोसा। बारामतीत अनेक ठिकाणी दमदाटी करून बोगस मतदान होत असल्याचा युगेंद्र पवारांच्या आई शर्मिला पवारांचा आरोप। अजितदादांनी आरोप फेटाळले। नांदगावात सुहास कांदेंची समीर भुजबळांना जीवे मारण्याची धमकी। आज तुझा मर्डर फिक्स असं म्हणत कांदेंनी धमकावलं। भुजबळांचा आरोप। छगन भुजबळांना मतदान केंद्रावर जाण्यापासून अडवलं। येवल्यातील खरवंडी मतदान केंद्रावरची घटना। स्थानिक आणि भुजबळांमध्ये बाचाबाची। नागपूरमध्ये मतदारसंघाचे काँग्रेस उमेदवार बंटी शेळकेंशी संबंधित कार्यालय सील। कार्यालयात रोकड ठेवून मतदारांना प्रलोभन दाखवले जात असल्याचा भाजपचा आरोप। वर्ध्यामध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नितेश कराळे मास्तरांना मारहाण झाल्याचा आरोप। भाजप कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याची कराळे यांची माहिती। एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार, नाना पटोले यांनी बजावला मतदानाचा हक्क। भरघोस मतदान करण्याचं आवाहन। शरद पवार, उद्धव ठाकरे, राज ठाकरे, नितीन गडकरींनी बजावला मतदानाचा हक्क। मतदान करून महाराष्ट्राचा स्वाभिमान जपा, ठाकरेंचं आवाहन। मतदानानंतर उद्धव ठाकरेंच्या शाखांना भेटी। गिरगाव, भायखळा, शिवडी, चिंचपोकळी, लालबाग मधल्या शाखांमधील कार्यकर्त्यांशी संवाद। बीडच्या घाटनांदूरमधील 3 मतदान केंद्रांची तोडफोड। मागच्या 1 तासापासून मतदानाची प्रक्रिया थांबलेली। नागपूरमध्ये कॅन्सरग्रस्त आजोबांनी बजावला मतदानाचा हक्क। तर गडचिरोलीत 111 वर्षांच्या आजींनी प्रत्यक्ष मतदान केंद्रामध्ये जाऊन बजावलं कर्तव्य। मराठी सेलिब्रिटींनी बजावला मतदानाचा हक्क। माधुरी दीक्षित, आशा भोसले, अशोक सराफ, नागराज मंजुळे, प्रशांत दामले, सिद्धार्थ जाधव, सयाजी शिंदे यांचं मतदान। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।